संत ज्ञानेश्वर महाराज की 70वीं स्वर्ण महोत्सवी वर्षा के शुभ अवसर पर उत्तर प्रदेश श्री राम जन्मभूमि क्षेत्र अयोध्या में तुंगारेश्वर पर्वत के बाल योगी श्री सदानंद महाराज बाबा के संकल्पों से अखिल वारकरी भाविक व बाल योगी श्री सदानंद महाराज पारायण महोत्सव समिति द्वारा गुरुवार दिनांक 19 फरवरी 2026 से गुरुवार दिनांक 26 फरवरी 2026 तक हिंदी भाषा में होने वाली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी भव्य सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम महोत्सव के निमित्त में आज दिनांक 20 जुलाई 2025 को भिवंडी तालुका के काल्हेर गांव छाया एकनाथ पाटिल मंगल भवन कार्यालय में भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व काल्हेर ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मान्य श्री छत्रपति जी पाटिल व काल्हेर ग्राम पंचायत के विशेष सहयोग से हरिभक्त पारायण श्री ज्ञानदेव महाराज महात्रे व हरिभक्त पारायण एडवोकेट श्री भूषण ज्ञानदेव महात्रे तथा समस्त वारकरी संप्रदाय द्वारा तुंगारेश्वर पर्वत के बाल योगी श्री सदानंद महाराज बाबा के भव्य दर्शन 16 व सभा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर समस्त हिंदू अघाड़ी के संस्थापक अध्यक्ष व गौ रक्षक श्री मिलिंद एकबोटे, हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज रही भाते पीएचडी पुणे, संस्कृत अभ्यासक रामचंद्र महाराज पेनूरे, सेवानिवृत्त सीआईडी ऑफिसर राम कदम, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व काल्हेर ग्राम पंचायत के माजी सरपंच श्री छत्रपति जी पाटिल, काल्हेर सरपंच श्रीमती अश्लेषा पंकज तरे, कोपर सरपंच श्री हेमंत जी घरत, पूर्णा माजी सरपंच हरिश्चंद्र जी पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य श्री विनोद मुकादम के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व काल्हेर ग्राम पंचायत के सर्व सम्मान्य सदस्य व आजी माजी सरपंच उप सरपंच ग्रामस्थ मंडल महिला और पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। सभी लोगों ने बाल योगी श्री सदानंद महाराज बाबा के दर्शन कर उनका आशीर्वाद लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि उपस्थित सभी मान्यवरों ने उत्तर प्रदेश श्री राम जन्मभूमि क्षेत्र अयोध्या में दिनांक 19 फरवरी 2026 से 26 फरवरी 2026 तक हिंदी भाषा में होने वाली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी भव्य सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम महोत्सव को लेकर मार्गदर्शन किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। परिचय करू नका, सूचना द्या सगळ्यांना, परिचय कोणी करू नका। मोबाइल लागे क्या, मोबाइल लागे देखो नको, देखो नको।
अख्खा महाराजा कुठल्या संध्या बाबांचं दर्शन आपल्याला आता समोरच आहे. बाबा आपल्या हृदयात आहेत. तरी सर्वांनी आपापल्या जागेवर तुम्ही आपल्याला हे नक्की आहे की आपण स्टेजवर यावं. भूषण असणारे आमचे ज्येष्ठ आदरणीय कीर्तनकार कालवेर गावच्या सरपंच अश्लेषाताई तरी आपणासही निमित्तानं आयोजित भव्य दर्शन सोहळा व सभा आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बाबांच्या हस्ते भगवंताच्या मूर्तींचं पूजन करून आता संतांचे पुकार वदनिरंतर जागविती हितोपदेश करोमी सायाच्या शिकविती तुका खरोखरच आमच्यावर फार मोठी श्रद्धा ठेवून आम्हाला
वचनबद्ध करून सामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाचा उद्धार व्हावा याच्याकरता बाबांचा हा संकल्प आहे। वास्तविक पाहता बाबांना गरज नाही, बाबा स्वतः तरलेले आहेत, पण ते तरलेले आहेत, पण तुम्हाला हा संकल्प केलेला आहे बाबांनी, आणि तो असा उत्तम संकल्प आपल्या अयोध्येतील तो आपल्याला सर्वांना तो आपण या सेवेमध्ये उपलब्ध व्हायचे। छत्रपतीजी परशुराम काका शिवाजी बाबा म्हात्रे तो श्री क्षेत्र पंढरपूर येथे सरडा भवन मध्ये आषाढीच्या वारीला पहिला संकल्प झाला तो म्हणजे काशी पारायण। आमच्या मनामध्ये असं इच्छा झाली, कीर्ती ट्रॅव्हल्सचे मालक चंद्रकांत सेठ आणि आम्ही दोघे एकत्र बसलेले असताना दादा मला सांगतात, कबीर बाबांचं गणेशपुरीला पारायण होतंय, बाबांची शिबिरं मर्यादित शिबिरं होतात, पण बाबांचं पारायण हे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेलं पाहिजे, हे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। हा विषय श्री चंद्रकांत सेठ म्हात्रे यांचा माझ्याकडे आल्याबरोबर नगर प्रदक्षिणा झाली आणि बाबांच्या समोर बसलो आणि बाबांना सांगितलं, बाबा आपण जसं गणेशपुरीचा सत्कार करतोय अशाच पद्धतीने आपल्या हातून आपल्या आशीर्वादाने देशात किंवा महाराष्ट्रामध्ये एक उत्तम असा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला पाहिजे, असा आम्ही बाबांच्या समोर हा विचार मांडल्यानंतर त्याच क्षणाला बाबांनी सांगितलं, कबीर आपण काशी क्षेत्राला पारायण करू आणि तो पारायण करत असताना हिंदीमध्ये पारायण करू, असा बाबांचा शब्द आमच्या समोर आला। आणि हा शब्द आल्याबरोबर लगेच आषाढी वारीशी आल्याबरोबर गणेशपुरीला सर्व बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्थेचे सगळे अध्यक्ष ट्रस्टी सर्व मंडळी गणेशपुरीला मीटिंग घेऊन त्या काशी संकल्पाची तयारी केली। खरं म्हणजे सर्व भक्तांना इतका आनंद झाला, त्या काशी पारायणामध्ये आपल्या संस्थेतर्फे फक्त 1800 रुपये घेतले होते। किती रुपये घेतले होते? 1800 रुपये आपण घेतले होते आणि त्या 1800 रुपयामध्ये आपण ज्ञानेश्वरी दिली, घडवंची दिली, ताट दिलं, बसायला सगळं म्हणजे संपूर्ण वाचकाला त्यावेळेस भेट दिली। आणि त्या काशी पारायणाला त्यावेळेस माझी स्वतःची 500 लोक काशी पारायणाला होती। मी संकल्पच केला, कारण बाबांचा संकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि या भागातून कमीत कमी 500 लोक मी काशीला काढली आणि 500 लोक काढलीच। पण ज्यावेळेस द्वारका पारायणाचा संकल्प झाला, कमीत कमी कीर्ती ट्रॅव्हल्सच्या वतीने 250 बस आमच्या भावांनी दिल्या आपल्या संस्थेला आणि त्यावेळेस कमीत कमी आपल्या भागातनं 29 बस माझ्या बरोबर होत्या। प्रत्येक गावातनं आपण बस काढली, मग केवणे असू दे, कोपर असू दे, पूर्णा असू दे, राहणार असू दे, गोंदवली असू दे, अशा 29 बस आपल्या वतीने बाबांच्या या संकल्पासाठी आपण हे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत। आजपर्यंत प्रत्येक पारायणाला आपली परिसरातनं कमीत कमी 200-250 लोक उपस्थित असतात। प्रत्येक जाती धर्मामध्ये संत
पण शेवटची जात म्हणजे आम्ही समाजामध्ये महायोगी सदानंद बाबा जन्म झाला हे आपलं स्मरण झालं. जवळून पाहतोय आम्ही पायाच्या नखापासून तर केसापर्यंत बाबांना आम्ही अनुभवलेलं. 37 वर्ष मी बाबांच्या चरणाजवळ. 37 मला मी जास्त माझा मोठेपणा कधी सांगत नाही बाबांना. आता सुद्धा भूषणने मला इथे व्यासपीठावर बोलवलं. माझ्या आयुष्यामध्ये मी बाबांच्या समोर कधी उचित स्थानावर बसतो नाही. अजूनपर्यंत सांगतोय, देवाची शपथ घेऊन सांगतोय, बाबांच्या समोर कधी खुर्चीवर नाहीये, कधी ऊस ताणावर नाहीये. या महात्म्याला माझं कधी फोन नसतोय बाबांनो. अशा महात्म्याशी फोनवर काय बोलायचं? विचार करा बाबांनो. या महात्म्याची षडंगती फार महत्वाची. आयुष्य संपूर्ण आमचं जिंकणं या महात्म्या करतात. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी एकजुटीने एक मनाने बाबांच्या जवळ राहिलं पाहिजे. बाबांना आता आपल्याला सांभाळायचे. बाबांना सांभाळायचे. बाबांकडे आपलं लक्ष पाहिजे. आज कमीत कमी 68 वर्ष बाबांना झाले. विचार करा. पण एक वर्षामध्ये बाबांनी एक दिवस सुद्धा आराम केला नाहीये. याला एकच कारण जगाचं कार्य आहे. जय श्रीराम. पदस्पर्शाने पावन झालेली आज आपली पंचक्रोशीतील कांडलगाव आजही त्यांच्या पदस्पर्शाने पुन्हा एकदा पावन झालं आणि आम्ही महाराज कृतकृत्यार्थ झालेलो आहोत आपल्या आगमनाने. खरं तर हा पंचक्रोशीमध्ये जी 8 गावं आहेत महाराज, या गावामध्ये वारकरी संप्रदाय आध्यात्मिक मंडळ हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्या उपस्थितीने आपल्याला इथं जाणवती आहे. या काल्हेर, कोपर, पूर्णा या पंचक्रोशीतील गावामधून वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठा हात उचलणारा पंचक्रोशीतील 5 गाव आहेत. या 5 गावामधून आज आपण जो संकल्प केलेला आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज शतक सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे भव्य सामुदायिक पारायण अखंड हरिनाम महोत्सव अयोध्या येथे आपण आज बाबांच्या आशीर्वादाने, बाबांच्या संकल्पनेने आपण आयोजित करतो. खरं तर सांगायचं झालं कदम महाराज, आपण फार अतिशय चांगलं वक्तव्य केलं. काय एखाद्या साधू संतांच्या सानिध्यात आल्यावर जीवनामध्ये बदल काय घडतो याचा अनुभव आम्हालाही आहे. मलाही वारकरी संप्रदायाची परंपरा असलेला माझा घर आहे. आजी मालकरी, आई वडील मालकरी, मी त्यांच्या सानिध्यात असतो. खरं तर आपल्या जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल तर साधू संतांच्या सानिध्यात केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. प्रत्येक सामाजिक जीवनामध्ये आम्ही वावरलो, व्यावसायिक जीवनामध्ये वावरलो, आता राजकीय जीवनामध्ये वावरलो आहोत. पण या सगळ्या गोष्टींचा अनुभव आणि सगळ्या क्षेत्रामधला अनुभव आम्हाला एकच येतो का साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या सानिध्यात जावं. याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्याय राहिलेला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी हा आपली मातृ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ओव्या दिलेल्या आहेत या आपल्या मूळ जीवनामध्ये बदल कसा घडून येणार, जीवनामध्ये माणसाने काय केलं पाहिजे याचं सर्व ज्ञानेश्वरी पारायणामध्ये, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अतिशय चांगल्या ओव्या उपलब्ध आहेत. पण आपण सत्य करतो त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण करून आमच्याकडे असतात. मी सरपंच पदावर बसल्या माझ्या गावात 1 वर्षात 5 कथा केल्या. आम्ही आमच्या गावातल्या ज्येष्ठ लोकांना बोलवलं. वारकरी संप्रदाय आध्यात्मिक समाजामध्ये वावरणाऱ्या पंचक्रोशीतील भागातील सर्व साधू संतांना बोलवलं आणि सर्व युवक मंडळी प्रथमतः मी जमा केली. मला याच्यामध्ये जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवामध्ये मला माझ्या गावाला काय द्यायचं आहे, समाजामध्ये काय द्यायचं आहे, प्रथम मी युवकांची चर्चा केली. नंतर आमच्या गावातील साधू संतांची चर्चा केली आणि सलग 1 वर्षामध्ये 5 कथा केल्या. राम कथा केली, कृष्ण कथा केली, हरिकथा केली, शिव कथा केल्या आणि भागवती केली. या 5 सतत कथामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सतत सप्ताहामध्ये वाचतो. पण आता पारायणामध्ये सप्त्यामध्ये पारायण करत असताना पारायणचे काळ बसतात ते एकदम फास्ट करायचे ना की ओव्या फास्ट वाचायच्या असतात आणि त्या पूर्ण करायच्या असतात. त्याच्यामुळे बरेच युवकांना आणि जे बसलेले असतात त्यांना ते समजत नाही. त्याच्यामध्ये आता हे असे मोठे मोठे आपण बघितलं आज सप्ताह आयोजित करतो. याच्या सानिध्यामध्ये त्याच्या पूर्ण एक ओवीचं पूर्ण एक अक्षराचं महत्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायणाचे जे भव्य सोहळा असते त्याच्यामध्ये आपल्याला उपस्थिती
नोंदवणे अति महत्वाचे असते. आपण वेळोवेळी सांगतो आम्ही राजकीय भाषणे करतो, सामाजिक भाषणे करतो, पण आम्ही त्याच्यामध्ये वेळोवेळी तरुणांना सांगत असतो, जास्त करून आम्ही तरुणांना फोकस करत असतो का आपल्याला जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर वारकरी संस्थेला आध्यात्मिक ज्ञानाची जोड असल्याशिवाय आपल्याला जमणार. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेगवेगळे पुढाकार घेत असतो. आता ज्ञानेश्वर पारायणाबद्दल तुम्ही सांगितलं कबीर महाराज, आम्ही जास्त त्याच्यामध्ये आता बोलायला थोडा वेळ नाही, पण एक सर्व लोकांना आवाहन करतो का आता जो आपल्या महाराजांनी एक संकल्प केलेला अयोध्याला, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावावा असा भूषण महाराज, ज्ञानदेव महाराज यांचा संकल्प आहे आणि आपणही सांगितलेला आहे. तर आम्ही एक आमच्या पंचक्रोशीमधून ज्या काही बस निघतील त्याचं पूर्ण जे काही सहकार्य लागत असेल तर माऊलीने आम्हाला इथून आपल्याला इथूनच सांगतो की त्यांचे जे काही आपल्याला लागत असेल ते आम्हाला आम्ही सांगा. आणि तिथं जो 7 दिवसाचं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण 1 दिवसाचं जेवण हा कोकण ग्रामपंचायतीमध्ये आम्ही देणार आहोत. आणि ज्या काही बस असतील त्यामध्ये 2 बसचा खर्च आम्ही देणार आहोत अशी घोषणा आम्ही असा इथून करतो. गाईचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गाईचं वशिंड आहे आणि गाईच्या वशिंडामध्ये सुरेकेतू ग्रंथी आहे आणि घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. गाईच्या वशिंडामध्ये सुरेकेतू ग्रंथी आहे. सभेला आलेल्या सर्व ऊर्जा खेचण्याची कुवत फक्त या जगामध्ये 84 लाख प्राण्यांमध्ये गाई करत असते. आणि तूप, गोमूत्र आणि मिश्रण ते पंचगव्य हे सगळ्या रोगांवर रामबाण औषध मानलं जातं. तुम्ही सगळ्यांनी निरोगी राहण्यासाठी रोज 2 चमचे गोमूत्र प्यावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. गोमूत्र म्हणजे जर्सी गायचं मूत्र नाही. घ्यायचंय मीटिंग सगळे सरपंच साहेब वगैरे मी 2 शब्द ऐका. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी नगरीमध्ये जरा लाईन मध्ये राहा पाय ठेवला होता. कल्याण नगरीच्या सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये भावना व्यक्त करतो. वाचलेच्या पंकज सरे आणि मी पंकज सरे या भाषणामध्ये धन्वंतरी पुरस्कार आणि तुंगारेश्वर आश्रम पुनर्निर्मितीसाठी जो काही पेपर वर्क करता येईल आणि जे काही करता येईल हातभार लावता येईल यासाठी सतत प्रयत्न करेल. तसेच अयोध्येला पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहे. आपला प्रचार प्रसार चालू आहे. यासाठी मी गावातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घरात जाऊन या सर्व कार्यात कांदा लावण्यासाठी मी माझे योगदान करेन. मी माझ्या वतीने माझ्या ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडून जे काय होईल या वतीने मी सांगू इच्छितो बाबा हा भव्य दिव्य सोहळा या गावाला राबवण्यासाठी माझे फार मी योगदान देईल. तसेच 127 वर्षांनी आलेला कुंभमेळा त्यावेळेला तुम्ही इथे होतात आणि मीही त्यावेळेला फार प्रवास केला नाही दर्शन भेटले, पण आज माझ्या डोळ्यासमोर आणि आज हे सर्व बघतोय मला फार आनंद होतो. गावाच्या वतीने मी एक ग्वाही देतो की जे काही करता येईल त्यासाठी मी पूर्णपणे वेतून काम करेन. आणि आपल्या ग्रामस्थांना पुन्हा आपल्या ग्रामस्थांतर्फे आपल्या पंचायतीतर्फे सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी बाबांना नमस्कार करून बाबांचा महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. सर्वांना एक विनंती आहे. सभेचं आयोजन संपलेलं आहे. आता फक्त माऊलींचं पसायदान घ्यायचं आहे. सर्वांनी पसायदान म्हणायचे, माऊलींचं पसायदान म्हणायचंय. दर्शन लाईनीने घ्या, कुठल्याही प्रकारची गडबड करू नका. सुरुवात करूया आपण पसायदान. विशेष
की आमदारांनी लक्ष नाही दिलं, खासदारांनी लक्ष नाही दिलं, जेणेकरून सरपंचांनी तरी लक्ष द्यावं. तर मी आपल्याला या ठिकाणातून आश्वस्त करतो का आम्ही येत्या 30 दिवसाच्या जवळजवळ 51 ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आदरणीय आमचे नेते छत्रपती पाटील साहेब यांच्याकडे आमचे स्थानिक नेते छत्रपती पाटील साहेब यांच्या माध्यमातून जाणार आहोत. आणि आता महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुद्धा आपल्या आगरी समाजाचे गणेश नाईक साहेब आहेत, त्यांना आम्ही स्वतःचा प्रस्ताव देणार आहोत आणि या आश्रमाबद्दल ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि जेणेकरून आपणही त्या दिवशी उपस्थित द्या. जवळजवळ सरपंचाचं तरी काम बघा, आमदारांचं वगैरे सरपंचांचं तरी बघा असं मी आपल्याला आश्वस्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. बालयोगी श्री सदानंद बाबा आश्रम ट्रस्टतर्फे अयोध्या येथे नियोजित असलेला 19 फेब्रुवारी 2026 ते 26 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा सप्ताह आणि त्याकरता आज काल्हेर येथे स्वर्गवासी छाया एकनाथ पाटील मंगल भवन काल्हेर येथे भव्य स्वरूपामध्ये बालयोगी श्री नित्यानंद सदानंद बाबा यांचं दर्शन सोहळा व सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्याला अतिशय उत्तम पद्धतीनं साथ लाभली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आमचे हिंदुत्वाची ज्वलंत मशाल ज्यांना आम्ही म्हणतो असे असणारे आमचे मिलिंदजी एकबोटे यांनी अतिशय उत्तम विचार आणि ज्ञानामृत आम्हाला दिलं. तसेच आमचे पेनोरे महाराज असतील, दहीबाते महाराज असतील, तसेच आमचे कदम काका यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं या कार्यक्रमाला आम्हाला साथ दिली. अतिशय उत्तम पद्धतीनं समाज इथं आला आणि बाबांचं दर्शन सोहळा उत्तम पद्धतीनं पार पडला. सप्त्याकरता बाबांचा जो संकल्प आहे 1 लाख लोकांचा, तरीही इथं काल्हेर गावचे सरपंच सौ अश्लेषाताई असतील, तसेच कोपरगावचे सरपंच आमचे हेमंतदादा घरत असतील, ह्यांनी अतिशय मोठ्या संख्येनं तन मन धनानं सेवा देण्याचं वचन इथं दिलेलं आहे. तसेच काल्हेर ग्रामपंचायत असणाऱ्या आमच्या सरपंच सौ अश्लेषाताई, तसेच संपूर्ण सदस्य कमिटी, तसेच ज्यांनी मुख्य अनुषंगानं ही सेवा आम्हाला पार पाडण्याकरता आधारस्तंभ म्हणून आधार दिला ते आमचे छत्रपती पाटील साहेब, ज्यांच्या सहकार्यातून हा हॉल आम्हाला प्राप्त झाला आणि त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम करणं शक्य झालं. तरी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. जय श्रीराम. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी निसर्गाने सदानंद महाराजांचं स्वागत केलं. पावसाने आपली हजेरी लावली होती आणि हे जे सभागृह आहे हे सभागृह तुडुंब भरून गेलेलं होतं आणि या ठिकाणी सर्वांनी अयोध्येला ज्ञानेश्वरी पारायणासाठी जाण्याचा निर्धार आणि निश्चय केला. या सदानंद महाराजांचा जो संकल्प आहे 1 लाख लोकांचं ज्ञानेश्वरी पारायण अयोध्येमध्ये झालं पाहिजे, त्याला सर्वांनी साथ द्यायचं ठरवलेलं आहे. राम लला हम आएंगे, सदानंद महाराज को साथ लाएंगे, ज्ञानेश्वरी पारायण करेंगे और उत्तर प्रदेश महाराष्ट्र की एकता दिखाएंगे असा संकल्प या ठिकाणी झालेला आहे आणि फार चांगल्या प्रकारे सदानंद महाराजांच्या संकल्पाला सिद्ध करण्याची तयारी काल्हेर गावामध्ये चालू झालेली आहे. रामकृष्ण हरी. आज खऱ्या अर्थाने बालयोगी सदानंद महाराजांचं आगमन काल्हेर गावामध्ये झालं. त्याचं कारण असं की 19 फेब्रुवारी 2026 ते 26 फेब्रुवारी 2026ला ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये अयोध्येला बाबांच्या संकल्पनेनुसार होणार आहे आणि त्या संकल्पामध्ये खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता काल्हेरकर
काल्हेरकर गावातील सर्व ग्रामस्थांनी भक्तांनी हा जो बाबांचा येण्याचा आयोजनाचा प्रयोजनाचा जो निश्चय केला, त्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं अरुणाचल प्रदेशमध्ये आमचं बोलणं झालं. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज म्हात्रे, ॲडव्होकेट आमचे भूषण महाराज म्हात्रे यांच्या माध्यमातून मी त्यांना बोललो की आपल्याला जर बाबांचं कार्य करायचं असेल तर संघटित लोक असणं गरजेचं आहे. संघटित म्हणजे सर्व क्षेत्रातील लोक एकत्र आली पाहिजेत आणि ते तुम्ही करू शकता. तो शब्द त्यांनी ऐकला आणि आज या ठिकाणी संकल्प झाला की बाबांच्या कार्यामध्ये सर्वांनी भाग घेऊन त्या ठिकाणी तो कार्यक्रम यशस्वी करायचा आणि ज्ञानेश्वरीचं ज्ञान जगापर्यंत पोचवायचं काम या संत मंडळीनं चालवलं. त्यामध्ये हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित महाराष्ट्रातले खऱ्या अर्थाने गोरक्षक आणि हिंदुत्व आघाडीचे समस्त ज्यांचं नाव समाजापुढे असे आदरणीय मिलिंदभाऊ एकबोटे, महाराष्ट्राचे गाड्या अभ्यासक संस्कृताचे आदरणीय रामचंद्र महाराज पेनोरे, त्याचबरोबर जे आता डॉक्टर आमचे दहिभाते वारकरी संप्रदायाचा गाडा अभ्यास, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने सर्व काय करता येतं, पण आर्थिकदृष्ट्या काहीतरी असल्याशिवाय कुठलंही काम यशस्वी होत नाही. ते आदरणीय छत्रपती पाटील साहेब या सर्वांच्या माध्यमात, त्याचबरोबर आमचे मित्र राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदरणीय इंगुळकर, तर बाबांचे सर्व असणारे भक्तगण, काल्हेर गावकरांचं सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. असाच बाबांचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संख्येने जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी येण्याचं आव्हान करावं आणि त्या ठिकाणी निश्चित काल्हेरकरांच्या वतीनं ती आमची मागणी पूर्ण होईल. त्यासाठी आम्ही पुण्यावरून महाराष्ट्रातून या ठिकाणी अनेक ठिकाणी असे कार्यक्रम प्रयोजन करणार आहोत. बाबांनी स्वतः नाटक लिहिलेले आहेत. त्या नाटकाचे पण प्रयोग पंढरपूरला 23 तारखेला हा नामदेव महाराजांच्या 675व्या पुण्यतिथीनिमित्त तो कार्यक्रम फ्रीमध्ये होणार आहे आणि तो कार्यक्रम दादासाहेब मनमाडकर धर्मशाळेमध्ये होणार आहे. तो कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 9 पंढरपूरला होणार आहे. अशाच त्या कार्यक्रमाला सुद्धा जनाबाईचं नाटक बाबांनी लिहिलेलं आहे. अनेकांनी नाटकं लिहिणे, नाटक लिहिणारे कलाकार कोण आहेत, नाटक लिहितंय कोण, पडद्यामागं कलाकार वेगळे असतात, पुढं कलाकार वेगळे असतात, परंतु बाबांनी स्वतः संतांनी ते नाटक लिहिलं आणि सर्व भक्त कलाकार आहेत. अशांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाटक होणार आहे. त्याही ठिकाणी सर्वांनी बाबांच्या कार्यासाठी यावं आणि असाच कार्यक्रम अनेक ठिकाणी होणार आहे. श्रावण महिना झाल्यानंतर नाशिकला अशी सभा होणार आहे. ठिकठिकाणी आम्ही अशा बालयोगी सदानंद बाबांचा निश्चय पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आम्ही हा आमचा प्रयत्न चालू आहे. तो काल्हेरकरांनी खऱ्या अर्थाने यशस्वी करून दावला. त्याबद्दल मी सातारा जिल्हा वद्दीचे वारकरी महामंडळाचा मी जनसंपर्क प्रमुख असल्यामुळं त्या सर्वांचं मी आदरणीय सर्व महाराज लोकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. ईश्वरा परमं कृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंदा सर्व कारण कारणम हिमालयम समारंभम यावद इंदु सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रतीक्षते. हिमालयापासून इंदू सरोवरपर्यंत श्री परमात्माने निर्माण केलेल्या भारतभूमी या पवित्र भूमीमध्ये या देवाने निर्माण केलेल्या भूमीमध्ये आपला जन्म झालेले हे आपलं परम भाग्य आहे. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अव्यम विवस्वान मनवे पाहुर मनुरिश्वाक अभिवृतम. भगवंत भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये सांगतो की ही जी परम भगवतमयी गीता आहे मी सूर्यनारायणाला सांगितली, सूर्याने मनुदेवाला सांगितली, मनुने ईश्वाकुकुलाला, रामवंशाला, भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितली. ती नाथ संप्रदायाने तिचा सांभाळ केला. नंतर मग ज्ञानेश्वर माऊलींनी तिचा ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतरित केलं की ज्ञानेश्वरीमध्ये की भगवद्गीतेच्या 700 श्लोकाच्या 9032 ओव्यांमध्ये त्याचं रूपांतर केले आणि ते सदानंद महाराज आज या भारत देशामध्ये आज तिचा प्रसार करीत आहे. त्यामुळे आमचं खरोखरच की त्यांना की नमन आहे की महान कार्य ते करत आहेत. या जगावर अनेकांनी आक्रमण केलेले आहेत. 500 वर्ष मुघलांनी, 800 वर्ष बौद्धांनी, तर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, पण पूर्ण जगाला ते बौद्ध, ख्रिस्ती, इस्लाम बनू शकले, पण भारताला बनू शकले नाही. का? कारण याचं रक्षण करता तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं काम करणे आपलं परम भाग्य आहे. की बघा की पूर्ण 100 वर्षामध्ये पूर्ण ख्रिस्ती झालेले ब्रिटन, अमेरिका आणि 80 वर्षामध्ये पूर्ण मध्य आशिया जी इस्लाम झाली. बौद्ध आपल्या भारतात उगम पाहून तो म्यानमार, श्रीलंका, जपान, चायनाला गेला, पण भारत ते करू शकले नाही. का? कारण ईश्वरीय विचार हा याचा पाया आहे आणि याचं रक्षण करता परमात्मा आहे आणि तेच रक्षणाचं कार्य सदानंद बाबांनी केलेलं आहे आणि त्यांना खरोखरच की आमचं त्यांच्याप्रती आभार आहे आणि त्या कार्यामध्ये त्यांनी आम्हाला जोडून घेतले. हेच आमचं परम भाग्य आहे.
जय श्रीराम. धन्यवाद.